लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावलेल्या आहेत। राज्यामध्ये 13 जागांसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे। मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबारमध्ये प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत। महायुती मवियाकडून गेल्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे। रॅली आणि सभांच्या माध्यमातून हा प्रचार करण्यात आलेला आहे। यामध्ये महत्त्वाच्या अशा मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय। मुंबईत सुद्धा जोरदार प्रचार पार पडल्याचं बघायला मिळत आहे। या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे। तर आपण पाहतोय राज्यात मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबारमध्ये प्रचार तोफा आता थंडावलेल्या आहेत। अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावलेल्या आहेत। राज्यात एकूण 13 जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडतंय। मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आलेला आहे आणि आता प्रचार तोफा आता थंडावलेला आहे। दरम्यान या सगळ्या लढती नेमक्या कशा आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवाची लढत पाहायला मिळते। दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई आहेत। इकडे उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम भाजपाकडून आहेत तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड। उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहेत तर शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर अशी महत्त्वाची लढत पार पडते। तर इथे उत्तर पूर्व मुंबईत संजय दिना पाटील ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहेत तर भाजपाकडून मिहिर कोटेचा। उत्तर मुंबईमध्ये भाजपाकडून पियुष गोयल आहेत तर काँग्रेसमधून भूषण पाटील अशी लढत पार पडते। तर इकडे पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा भाजपाकडून आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारती कांबडी आहे। ठाण्यामध्ये नरेश मस्के शिंदेच्या शिवसेनेकडून तर राजन विचारे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहेत। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदेच्या शिवसेनेकडून तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर आहेत। भिवंडीमध्ये कपिल पाटील भाजपाकडून आहेत, सुरेश म्हात्रे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आहेत तर निलेश सांबरे हे अपक्ष आहेत। तर इकडे नाशिकमध्ये हेमंत गोडसे शिंदेच्या शिवसेनेकडून आहेत, राजाभाऊ वाजे ठाकरेंची शिवसेना। दिंडोरीमध्ये भारती पवार भाजपाकडून आहेत तर भास्कर भगरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आहेत। धुळ्यामध्ये सुभाष भामरे भाजपाकडून आहेत तर डॉक्टर शोभा बच्छाव या काँग्रेसकडून आहेत।